पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेवरून अमोल कोल्हे आक्रमक झालेत। प्रकल्पात अडथळा आणणारे झारीतील शुक्राचार्य कोण? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी हा सवाल केलाय। प्रकल्प मूळ मार्गानेच झाला पाहिजे असंही कोल्हे म्हणाले आहेत। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली। जीएमआरटीचे आक्षेप समजून घेण्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याबद्दल त्यांनी सरकारचं स्वागत केलं। पण सोबतच या प्रकल्पात अडथळा आणणारे झारीतील शुक्राचार्य कोण असंही म्हटलंय। तसंच हा प्रकल्प अहिल्यानगर मार्गे न नेता मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेर याच मार्गाने झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये जीएमआरटीचे ऑब्जेक्शन्स समजून घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून खरं तर आभार मानतो। पण पार्लमेंटमध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता की जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहेत, असं असताना केवळ म्हणजे अगदी आम्ही देशाला 5वी अर्थव्यवस्था म्हणतो, आम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणतो, पण जगातल्या 14 देशांना जे शक्य होतं रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र असल्याचं, ते आम्हाला का शक्य होत नाहीये? की नेमका याच्यामध्ये इतर कोणाचा काही वेगळा हेतू आहे का? कारण MRIDC कडून जेव्हा प्रोजेक्ट हा भारतीय रेल्वेकडे गेला, हा भारतीय रेल्वेकडे प्रोजेक्ट गेल्यापासून एक नन्नाचा पाढा सुरू झालाय की ओरिजिनल अलाइनमेंटवर ही गोष्ट होऊ शकते।